शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती 1 जुलै रोजी अंकली चौकात शक्तीपीठ विरोधात रास्ता रोको। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते। त्या आश्वासनाला सरकारने हरताळ फासत 12 जिल्ह्यात जमीन मोजणीस पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली आहे। सरकारच्या या कृतीला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतिकार करत आहेत आणि मोजणी बंद पाडत आहेत। सरकारच्या या कृतीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज सांगलीत बाधित शेतकरी प्रतिनिधींची बैठक पार पडली आणि 1 तारखेस अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या अगोदर संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले। त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आले नाहीत। शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। कवटेमहाकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत आपापल्या गावातून संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळवून लावले व कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्यापावली परत फिरावे लागले। शक्तीपीठमुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणि पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे। महेश खराडे, सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश येडके, पैलवान विष्णुपंत पाटील, यशवंत हरगुडे, राजाराम माळी, सतीश माळी, अण्णासाहेब जमदाडे, सुरेश पाचुंबरे, अधिकराव शिंदे, रवींद्र माळी, भीमण्णा खाडे, एकनाथ कोळी, उत्तम शिंदे, रघुनाथ पाटील, विलास पाटील, भाऊसाहेब लांडगे, मुरलीधर निकम उपस्थित होते। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या प्रमुख मागणीसाठी मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी अंकली या ठिकाणी रत्नागिरी नागपूर हायवेवरती अंकली या ठिकाणी सकाळी 10 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये आता मोजणीला प्रारंभ झाला असला तरी 7 जुलैपासून तासगाव 7 जुलै ते 7 ऑगस्ट या काळामध्ये तासगाव, मिरज या तालुक्यामध्ये मोजणी होणार आहे। त्यामुळे ही संपूर्ण मोजणी आम्ही बंद पाडू। जे अधिकारी मोजणीसाठी येतील त्यांना ठोकून काढू आणि या आंदोलनामध्ये महिला जे अधिकारी येतील त्यांना बांगड्या भरल्याशिवाय सोडणार नाहीत। त्याचबरोबर जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना आणि पोलिसांनाही आमचं आव्हान आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी चोरण्याचा धंदा, दरोडेखोरी जर राज्य शासन करत असेल तर त्या दरोडेखोरांना साथ देण्याऐवजी शेतकऱ्यांना साथ द्या अशा पद्धतीचं आवाहन करतो। पोलीस आणि शेतकरी असा संघर्ष आम्हाला नको आहे, पण पोलीस जर संघर्षावर उतरले तर आम्ही 2 हात करायला सज्ज झालेलो आहोत। आणि म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की येत्या 1 जुलै रोजी मंगळवारी मोठ्या संख्येनं बायका पोरांसह महिलांसह मोठ्या संख्येनं अंकली या ठिकाणी जमावं अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं करत